नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो एच जे फार्मा युट्यूब चॅनलमध्ये. तसंच आपलं जे अप्लिकेशन आहे एच जे फार्मा ऍप्लिकेशनद्वारे. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत जर तुम्ही आपलं युट्यूब चॅनल एच जे फार्मा आणि प्ले स्टोअरवरून आपलं एच जे फार्मा ऍप्लिकेशन डाउनलोड आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते आताच्या आता सबस्क्राईब करून घ्या. त्याच्यावर आपलं जे अप्लिकेशन आहे ते तुम्हाला प्ले स्टोअरवर भेटून जाईल आणि फार्मसिस्ट पदाची जी टेस्ट सिरीज आहे ती त्याच्यावर काय आहे अवेलेबल आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहित असेल की फार्मसिस्ट म्हणजे पुणे महानगरपालिका असो की जिल्हा परिषदची भरती असो, याच्यामध्ये आयबीपीएस या कंपनीची निवड झालेली आहे एक्झाम कंडक्ट करण्यासाठी आणि आयबीपीएसच्या पॅटर्ननुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे माहित आहे की नॉन टेक्निकल मध्ये 4 सब्जेक्ट असतात: मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता चाचणी आणि जनरल नॉलेज. तर त्याच्यामधलं जनरल नॉलेज आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी आणि मॅथमॅटिक्स हे 2 टॉपिकवर आपण व्हिडिओ टाकलेले आहेत की आयबीपीएस याच्यावर कोणत्या टॉपिक्सवर प्रश्न विचारते आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारते. आजचा जो व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे मराठी ग्रामरवर. म्हणजे मराठी ग्रामरचे कशा प्रकारचे प्रश्न कोण विचारते, आयबीपीएस विचारते, हे आपल्याला आजच्या व्हिडिओद्वारे काय करायचंय बघायचे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आयबीपीएस पॅटर्न आहे म्हणून टेन्शन घ्यायचं असं बिलकुलच नाही. आलं का लक्षात? ज्याही विद्यार्थ्यांनी या अगोदर सरळ सेवेसाठी मराठी ग्रामर हा विषय केलेला आहे ते इझिली आयबीपीएस पॅटर्नचे जे प्रश्न आहेत ते इझिली काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. कोणतंही टेन्शन घ्यायचं काम नाही. नाहीतर बाबा आयबीपीएस एक्झाम घेत आहे, मराठीचे प्रश्न कसे येतील, इंग्रजीचे कसे येतील, हे ग्रामर तुम्ही केलेले आहेत ऑलरेडी. आलं लक्षात? याच टॉपिकवर केलेल्याच टॉपिकवर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने किंवा तशाच प्रकारचे प्रश्न हे काय विचारते, आयबीपीएस विचारते. आलं लक्षात? त्यामुळे कंपनी बदलली म्हणून पेपर अवघड जाईल किंवा असं म्हणजे हे जाणार नाही, तर असं बिलकुल करायचं नाही. एकदम सोपा काय असतं यांचा पॅटर्न असतो, काहीही याच्यामध्ये अवघड नसतं. आलं लक्षात? तुम्ही ऑलरेडी अभ्यास केलेला आहे. पण बघा कशा प्रकारचे प्रश्न ते विचारू शकतात हे आपल्याला या व्हिडिओद्वारे काय करायचंय बघायचंय. बघा, आयबीपीएसचा जो पहिला महत्वाचा टॉपिक आहे किंवा ज्या टॉपिकवर ते हमखास प्रश्न विचारतात तो आहे पॅसेज. त्याला आपण काय म्हणतो, उतारा. आलं लक्षात? तर हे जे पॅसेजेस दिलेले असतात, एखादा पॅसेज तुम्हाला तिथं दिलेला असतो आणि त्या पॅसेजवर 2 ते 3 प्रश्न ते तुम्हाला काय करू शकतात, विचारू शकतात. मग पॅसेजवर कशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात? एखाद्या टॉपिकवर पॅसेज आहे, फॉर एक्झाम्पल कम्प्युटर सायन्सवर एक थोडंसं काय दिलं त्यांनी, हे दिलेलं आहे म्हणजे पॅसेज दिला आहे. मग त्याच्यामध्ये पूर्ण माहिती त्या कम्प्युटर बद्दल किंवा कम्प्युटर विभागाची थोडीफार कम्प्युटर याची काय दिली असते, सायन्सची माहिती दिली असते. मग त्या पॅसेजवरच ते खाली एखादा प्रश्न विचारतात किंवा पॅसेजमध्ये याला काय म्हणतात किंवा पॅसेजमध्ये एखादा शब्द दिलेला असतो, त्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे किंवा समानार्थी शब्द काय आहे किंवा काय म्हणून याचा उच्चार केलेला आहे, अशा प्रकारचे त्या पॅसेजवरच प्रश्न विचारतात आणि याला कोणताही वेगळा अभ्यास करायची तुम्हाला काय नाही, गरज नाहीये. आलं लक्षात? पॅसेजचे एकदम सॉल्व्ह करू शकता तुम्ही. क्वेश्चन सोपे जातात, काही अवघड नाही याच्यामध्ये. फक्त व्यवस्थित पॅसेज वाचून घेऊन तुम्हाला ते प्रश्न काय करायचे असतात, सॉल्व्ह करायचे असतात. काही अवघड नाही. ऑलरेडी तुम्ही अभ्यास केलेला आहे मराठी ग्रामरचा. त्यानंतर मराठी भाषेचा उगम. बघा, मराठी भाषेचा उगम सुद्धा तुम्हाला माहित आहे की पहिला मराठीचा जो पुरावा आहे तो कुठे सापडला. आल्याच्या सर्वात जुना मराठीचा एखादा ते हे विचारतील तुम्हाला, ग्रंथ विचारतील आहे का नाही. मराठी एखादे जे लेखक होते जुने, ज्यांनी म्हणजे शोध लावण्याची सुरुवात केली मराठीचं, काय काय सापडलं त्यांना, त्यांच्याबद्दल माहिती विचारतील. आलं लक्षात? म्हणजे मराठीच्या उगम बद्दल बेसिक क्वेश्चन्स तुम्हाला ते विचारू शकतात. मराठीचे पाणिनी कोण, मराठीचे शिवाजी कोण, पहिला ग्रंथ सापडला तो कोणता, आलं लक्षात? कोणते पुरावे पहिल्यांदा मराठीचे सापडले, कुठे सापडले, आलं लक्षात? अशा प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये येतात मराठीच्या उगम मध्ये आणि हे आयबीपीएस विचारू शकते. त्यानंतर काळ आणि प्रकार. बघा, काळ आणि प्रकार, वाक्याचे जे काळ आहेत आणि त्याचे जे उपप्रकार आहेत याच्यावर सुद्धा आयबीपीएस प्रश्न विचारते म्हणजे विचारते. मग तुम्हाला तिथं कशा प्रकारचा प्रश्न ते विचारू शकतात की एखादं उदाहरण दिलेलं असतं आणि त्या उदाहरणाचा काळ ओळखतात. हे तर तुमच्या अगोदरच्याही पॅटर्न मध्ये होतं. आलं लक्षात? मग या पॅटर्न मध्ये थोडं वेगळं काय आहे असं तर विचारू शकतात. याच्यासोबतच ते काय विचारू शकतात, एखाद्या काळाचं उदाहरण देतात आणि या काळाचं रूपांतर या दुसऱ्या काळामध्ये करा असं ते काय सांगतात तुम्हाला, तिथं प्रश्न देतात. मग खाली 4 ऑप्शन दिलेले असतात आणि 4 वाक्यांपैकी तुम्हाला ज्या वाक्यामध्ये रूपांतर करायला सांगितलं त्या वाक्याचं काय आपल्याला हे करायचं असते, तिथं सिलेक्ट करायचं असतं ऑप्शन. किंवा मग विद्यार्थी मित्रांनो, एक तुम्हाला वरील काळ दिलेला असतो आणि खाली 4 ऑप्शन दिलेले असतात आणि त्या काळाचं उदाहरण कोणतं आहे त्या 4 ऑप्शन मधून तुम्हाला काय करायचं असतं, ओळखायचं असतं. काय अवघड आहे याच्यामध्ये? मराठी ग्रामरचा ज्यांनी अभ्यास केलेला आहे ते इझिली हे प्रश्न काय करू शकतात, सोडू शकतात. काही अवघड नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कर्ता कर्म क्रियापद. कर्ता कर्म क्रियापद तुम्ही केलेलंच आहे की वाक्यातला कर्ता ओळखा, वाक्यातला कर्म ओळखा, द्विकर्मक वाक्य आहे की काय म्हणतात अकर्मक आहे की सकर्मक आहे, 2 कर्म आहेत का, लक्षात?
अशा प्रकारचे प्रश्न या कर्ता कर्माने क्रियापद ओळखा विचारतात, क्रियापदाचा धातू ओळखतात, क्रियापदाचा प्रकार ओळखा असं सांगतात. अशा प्रकारचे सकर्मक क्रियापद आहे की आकर्मक म्हणजे क्रिया कशी आहे, क्रियापदाचे वेगवेगळे प्रकार आहेत ना, तर ते क्रियापदाचा प्रकार पण तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. याच्यामध्ये जनरली आयबीपीएस कमी विचारते, टीसीएस जास्त विचारते. आलं सर, तर हे सुद्धा तुम्हाला करून ठेवायचे, विचारतच नाही असं नाही, याच्या अगोदर सुद्धा सरळ सेवेमध्ये असे प्रश्न विचारलेलेच आहेत, काही अवघड नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे जे दोन टॉपिक आहेत, समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द, याच्यावर 100% आयबीपीएस प्रश्न विचारते म्हणजे विचारते. आलं लक्षात, म्हणजे तुम्हाला एक शब्द दिलेला असतो आणि त्या शब्दाचा समानार्थी शब्द किंवा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला खालील 4 पर्यायापैकी काय करायचा असतो, ओळखायचा असतो. आलं लक्षात. अशा प्रकारचे प्रश्न त्याच्यामध्ये समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दावर विचारतात. किंवा मग एक वाक्य दिलेलं असतं, त्या वाक्यामध्ये एखादा शब्द अधोरेखित केलेला असतो, आलं लक्षात, अंडरलाईन केलेला असतो, आणि या अंडरलाईन शब्दाचा म्हणजे अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द कोणता किंवा अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता हे तुम्हाला तिथं काय करू शकतात, विचारू शकतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शब्दांच्या जाती. आता बघा शब्दांच्या जाती आहेत, नाम, सर्वनाम आहे का नाही, विशेषण, क्रियाविशेषण, क्रियापद, त्यानंतर उभयअव्ययी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय, अशा ज्या शब्दाच्या जाती आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे तर तुम्ही याच्या अगोदरच्या सरळ सेवाच्या भरतीसाठी सुद्धा केलेले आहेत. आणि याच्यावर प्रश्न विचारू शकते की वाक्यातलं नाम ओळखा, वाक्यातलं नाम ओळखा, त्यानंतर वाक्यातलं क्रियापद ओळखा, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो याच्यातलं सर्वनाम कोणतं आहे, वाक्यातलं कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे, त्यानंतर शब्दयोगी अव्यय कोणता, उभयान्वयी अव्यय कोणता, अशा प्रकारच्या शब्दांच्या जातीवर प्रश्न विचारू शकतात आयबीपीएस मध्ये. आता या शब्दांच्या जातीवर नेमकं कशा प्रकारे, बघा आता नाम आहे फॉर एक्झाम्पल एक जात, तर नामाचा वचन विचार, लिंग विचार आणि विभक्ती, म्हणजे जे नाम दिलेलं आहे ते एकवचनी नाम आहे की अनेकवचनी नाम आहे, किंवा या एकवचनी नामाचं रूपांतर अनेकवचनी नामामध्ये कसं होईल असं खालील ऑप्शन मध्ये तुम्हाला देऊ शकतात. एकवचनी नाम दिलेलं असतं आणि खाली 4 ऑप्शन दिले असते, त्यामध्ये अनेकवचनी नाम त्या नामाचं अनेकवचनी रूप कोणतं आहे ते तुम्हाला ओळखायचं असतं. किंवा मग लिंग, एखादा शब्द दिलेला असतो ते पुल्लिंगी असतो त्याचं तुम्हाला स्त्रीलिंगी ओळखायचं, किंवा स्त्रीलिंगी असतो त्याचं पुल्लिंगी ओळखायचं. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला या शब्दांच्या जातीवर विचारतात. किंवा नामाची विभक्ती विचारू शकतात, की जे नाम दिलेले त्याच्यामध्ये कोणती विभक्ती वापरलेली आहे का नाही, प्रथमा आहे, द्वितीय आहे, तृतीय आहे, आलं लक्षात, सप्तमी आहे, षष्ठी आहे, कोणत्या प्रकारची आहे, आलं लक्षात. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो विशेषण, क्रियापद, क्रियापदाचे प्रकार याच्यावर सुद्धा प्रश्न विचारू शकतात. हे शब्दांच्या जातीमध्ये चालत, म्हणजे एखादं वाक्य दिलेलं असतं त्याच्यामध्ये एखादा शब्द काय केला असतो, अधोरेखित केला असतो, त्या शब्दाची जात तुम्हाला ओळखायची असते. म्हणजे ते काय आहे, म्हणजे ते क्रियापद आहे की कर्म आहे की नाम आहे, आलं लक्षात, की केवळ प्रयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय आहे, ते तुम्हाला इथे काय करायचं असतं, ओळखायचं असतं. त्यानंतर क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय आणि उभयान्वयी हे शब्दांच्या जाती आहेत. हे जे अव्यय आहेत हे वाक्यामध्ये यूज करतो, काही शब्दाला जोडून येतात तर काही वेगळे येतात, काहींचं आश्चर्य दर्शवण्याचं काम असतं. असे वेगवेगळ्या प्रकारचे जे अव्यय आहेत हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि कोणतं शब्द किंवा वाक्यामध्ये ते कोणता अव्यय म्हणून काम करतं, आलं लक्षात, ते कोणतं अव्यय हे ओळखायला तुम्हाला सांगतात. एखादं वाक्य दिलं असतं त्याच्यामध्ये शब्द अबप, केवढा मोठा हसा, आता अबप केवढा मोठा हसा हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो, याच्यामधलं जे अबब आहे हे काय आहे, केवळ प्रयोगी अव्यय आहे, आश्चर्य दर्शवते, आलं लक्षात. मग अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला त्याच्यावर विचारू शकतात. जसं की फॉर एक्झाम्पल पक्षी झाडावर बसला, या झाडावर जिथं वर हे जे शब्द जोडून आले आहेत ते कोणत्या अव्ययाचा प्रकार आहे, अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न तुम्हाला या शब्दांच्या जातीवर ते काय करू शकतात, विचारू शकतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाचा टॉपिक आहे समास आणि प्रयोग. बघा हे समास आणि प्रयोग याच्यावर आयबीपीएस थोडा कमी प्रश्न विचारते, पण विचारणारच नाही असं बिलकुलच नाही, याच्यावर सुद्धा एखादा प्रश्न ते विचारू शकतात. कदाचित जर विचारला तर तो मार्क आपला गेला नाही पाहिजे. आणि हा टॉपिक तुम्ही याच्या अगोदर सुद्धा केलेलाच आहे, त्यामुळे याच्यावर थोडं रिव्हिजन करून हे पक्क करून घ्यायचं. याच्यामध्ये एखादं उदाहरण दिलेलं असतं, एखादा शब्द दिलेला असतो आणि हे शब्द कोणत्या समासाचं उदाहरण आहे किंवा कोणता सामासिक शब्द आहे असं तुम्हाला ते काय करू शकतात, विचारू शकतात. किंवा चक्रपाणी हा जो शब्द आहे हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे, आमरण हे शब्द आहे हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे, किंवा एखादा द्वंद्व समासाचं उदाहरण कोणतं, कर्मधारय समासाचं उदाहरण कोणतं, आलं लक्षात. किंवा
बहुव्रीही समासाचं उदाहरण किंवा कोणतं, नत्र बहुव्रीही समासाचं उदाहरण कोणतं, अशा प्रकारचे उदाहरण तुम्हाला ते देऊ शकतात. शब्दावरून तुम्हाला समास ओळखायला सांगतात किंवा समासाचा शब्द ओळखायचा सांगतात. त्यानंतर प्रयोगाचं उदाहरण दिलं असतं आणि हे उदाहरण कोणत्या प्रयोगाचं हे ओळखायचं, कर्तरी आहे की कर्मणी आहे, कर्तृ कर्मसंकर आहे की भावे आहे, भावसंकर आहे का नाही, अशा प्रकारचे जे शब्द प्रयोगाचे जे प्रकार आहेत तर कोणत्या प्रकारचं हे उदाहरण आहे असं तुम्हाला ते विचारू शकतात. किंवा एखादं उदाहरण दिलेलं असतं आणि त्या उदाहरणाचं रूपांतर तुम्हाला दुसऱ्या प्रयोगामध्ये करायचं असतं असं सुद्धा ते देतात. आलं लक्षात. किंवा कोणत्या प्रयोगामध्ये कर्ता हा प्रथमेत असतो, कोणत्या प्रयोगामध्ये कर्म हे प्रथमेत असतं आणि कोणत्या प्रयोगामध्ये दोन्हीही हे प्रथमेत नसतात, असं तुम्हाला ते प्रथमा विभक्तीत नसतात हे तुम्हाला ते विचारू शकतात. अशा प्रकारचे प्रश्न याच्यावर ते विचारू शकतात. तर हे तुम्हाला सुद्धा करून घ्यायचं आहे. त्यानंतर वाक्य आणि वाक्याचा प्रकार, याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 100% IBPS काय विचारू शकते, प्रश्न विचारू शकते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक वाक्य दिलेलं असतं आणि या वाक्याचं रूपांतर तुम्हाला दुसऱ्या वाक्यामध्ये ते काय करायचं सांगतात. म्हणजे प्रश्नार्थक वाक्याचं उदाहरण दिलेलं असतं आणि ते उदाहरण तुम्हाला कन्व्हर्शन करायचं असतं, रूपांतर करायचं असतं उद्गारवाचक वाक्यामध्ये. किंवा उद्गारवाचक वाक्याचं तुम्हाला साध्या वाक्यात तुम्हाला केवळ वाक्यात रूपांतर करायचं असतं, केवळ वाक्याचं मिश्र वाक्याचं दुसऱ्याचे संयुक्त वाक्य याच्यात करायचं असतं. किंवा लक्षात. तर अशा प्रकारचं उदाहरण प्रश्न तुम्हाला ते कशामध्ये विचारू शकतात, या वाक्य आणि वाक्याच्या प्रकार या टॉपिकवर विचारू शकतात. त्यानंतर वाक्यप्रचार. काय वाक्यप्रचार, आता तुम्हाला एखादं वाक्यप्रचार दिलेलं असतं की बाबा राम नसणे म्हणजे काय, वीट लागणे म्हणजे काय, दम बसणे म्हणजे काय आहे का नाही, दम देणे म्हणजे काय, अशा प्रकारचे जे वाक्प्रचार आहेत तर हे तुम्हाला ते काय करतात विचारतात. किंवा या वाक्प्रचाराचा वापर करून एखादं वाक्य तयार करा. आलं लक्षात. आणि ते खालीलपैकी वाक्य कोणतं आहे असं तुम्हाला ते काय करू शकतात, विचारू शकतात. त्यानंतर एखादा वाक्प्रचार दिलेला असतो आणि खाली त्याचे 4 अर्थ दिले असते, त्याच्यापैकी एक अर्थ बरोबर असतो आणि त्या वाक्प्रचाराचा अर्थ तुम्हाला काय करायचा असतो, टिक मार्क करायचा असतो. अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारू शकतात या वाक्यप्रचारावर. त्यानंतर मनी, वेगवेगळ्या मनी जे आहेत आलं लक्षात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, अल्ला हरी गाढवाचे पाय धरी. आलं लक्षात. अशा प्रकारचे जे मनी आहेत ना, याचं मनी त्याच्या विरुद्धार्थी मन किंवा त्या मनीचा अर्थ, वाक्यामध्ये जी मन यूज केलेली आहे तिचा अर्थ काय आहे किंवा त्याची विरुद्धार्थी मन, समानार्थी मन, अशा प्रकारचे प्रश्न ते विचारू शकतात. एखादी मन दिलेली असते आणि त्या मनीची विरुद्धार्थी मन खालील 4 ऑप्शन मधून ओळखा असं तुम्हाला ते सांगू शकतात. तर याच्यावर सुद्धा ते प्रश्न देतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शुद्ध लेखन आणि विरामचिन्हे. बघा याच्यावर 100% IBPS प्रश्न विचारू शकते. म्हणजे एखादं वाक्य दिलं असतं आणि त्या वाक्यामध्ये किंवा शब्दामध्ये विलांटी चुकीची असते, उकार चुकीचा असतो किंवा त्या वाक्यामध्ये फुल स्टॉप दिलेला नसतो, अशा प्रकारचं ते तुम्हाला चूक असलेली ओळखायची दाखवतात. आलं. शुद्ध लेखनमध्ये काय, एखादा शब्द आहे त्या शब्दाला विलांटी चुकीची देतात किंवा उकार चुकीची देतात. आलं लक्षात. आणि तो शब्द आपल्याला खालीलपैकी करेक्ट करून लिहायचा असतो. म्हणजे खाली जो करेक्ट दिलेला आहे तो ओळखायचा असतो. किंवा 4 शब्द दिलेला असतात त्यामध्ये 3 चूक असतात आणि एक अचूक असतो, बरोबर असतो. तो अचूक शब्द तुम्हाला काय करायचा असतो, टिक मार्क करायचा असतो. असं ते ओळखायचं सांगतात. हे कशामध्ये येतं, शुद्ध लेखनमध्ये. आणि विरामचिन्ह हे सुद्धा शुद्ध लेखनमध्ये येतं. एखादं वाक्य दिलं असतं, फॉर एक्झाम्पल प्रश्नार्थक वाक्य आहे, प्रश्न विचारलेला आहे पण तिथं प्रश्नार्थक चिन्हच दिलेलं नाही. किंवा एखाद्या वाक्यामध्ये कॉमा द्यायचा तिथं कॉमा दिलेला नाही, फुल स्टॉप द्यायचा तिथं दिलेला नाही किंवा उद्गारवाचक चिन्ह द्यायचं ते दिलेलं नाही, तर हे तुम्हाला ओळखायचं असतं. आलं लक्षात. तर अशा प्रकारचे विरामचिन्हावर सुद्धा ते प्रश्न विचारू शकतात. वाक्यामध्ये विरामचिन्ह व्यवस्थित यूज करत नाहीत आणि खाली विरामचिन्ह व्यवस्थित यूज केलेलं एक वाक्य असतं, तेच तुम्हाला काय करायचं असतं, ओळखायचं असतं. त्यात याच्यामध्ये अचूक वाक्य करत नाही, हे पण तसंच आहे. आलं लक्षात. हे पण त्याच्या प्रकारचंच आहे. याच्यामध्ये काय करतात की एखादा 3-4 तुम्हाला शब्द देतात आणि या शब्दावरून तुम्हाला व्यवस्थित वाक्य तयार करायचं असतं किंवा वाक्यामध्ये शब्द मागे पुढे दिलेलं असतं, हे सुद्धा तुम्हाला काय करायचं असतं, बरोबर व्यवस्थित करून ते वाक्य तयार करायचं असतं. जसं की फॉर एक्झाम्पल कंसात दिलेला शब्द वापरून अचूक वाक्य तयार करणे. एखादा शब्द कंसात दिलेला असतो म्हणजे एखादा क्रियापदाचं रूप दिलेलं असतं किंवा कर्म दिलेलं असते. राम आंबा खातो. आता इथं कंसामध्ये खा असं दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, खा असं कंसामध्ये दिलेलं आहे आणि बाजूला वाक्य दिलेलं आहे राम आंबा. तर तुम्हाला खाचं काय करावं लागेल, तिथं राम आंबा खातो किंवा राम आंबा असं दिलेलं आहे ना, राम आंबा खातो असंच लिहावं लागेल. तिथं खाणे चालणार नाही, राम आंबा खाणे असं खाली ऑप्शन जर दिलं ते खाणे तुम्हाला करता येईल का, सिलेक्ट नाही, खातोच सिलेक्ट करावं लागेल. कारण की ते वाक्याची रचनाच त्याचा अर्थच निघणार नाही. मग राम आंबा खातो असंच लिहावं म्हणजे खाचं कोणतं रूप लिहावं लागेल आपल्याला, तिथं खातो. अशा प्रकारे कंसात शब्द दिलेला असतो, तिथंच वाक्य दिलेलं असतं, ते
अपूर्ण वाक्य असतं त्यालाच आपल्याला व्यवस्थित त्या शब्दाचा व्यवस्थित रूप वापरून काय करायचं असतं, पूर्ण करायचं असतं. आलं लक्षात. त्यानंतर प्रसिद्ध पुस्तके, कविता, कादंबरी आणि त्यांचे लेखक. वेगवेगळे जे प्रसिद्ध पुस्तकं आहेत, कादंबरी आहेत, एखादी कविता प्रसिद्ध आहे, तर ही कविता कोण लिहिली, या कवितेसाठी कोणाला पुरस्कार मिळालेला आहे का किंवा कोणाला मिळाला, अशा प्रकारचे प्रश्न याच्यावरती विचारू शकतात. हे प्रश्न आयबीपीएस विचारते. त्यानंतर साहित्यिकांची आणि टोपण नावे. एखाद्या साहित्यिकाची किंवा राम गणेश गडकरीचं टोपण नाव काय आहे, जेही लेखक आहेत किंवा जेही समाजसुधारक आहेत, समाजसुधारक सुद्धा विचारू शकतात मराठीमध्ये. आलं लक्षात. त्यांचं टोपण नाव विचारू शकतात. तर हे ते काय करू शकतात, विचारू शकतात. अनेक शब्दाबद्दल एक शब्द, याला आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन, म्हणजे एका वाक्याबद्दल एकच शब्द निवडायचा असतो. आलं लक्षात. म्हणजे दुपारच्या जेवणानंतर थोडीशी घेतलेली झोप या अनेक शब्दांबद्दल एक शब्द निवडा असं तुम्हाला सांगू शकतात. तो शब्द तुम्हाला निवडायचा असतो. किंवा गावातली जी मंडळी असते, ती मंडळी बसण्याचा एक ठिकाण जे असतं, तर त्या ठिकाणाला काय म्हणतात, दोन नद्यांमधल्या जागेला काय म्हणतात, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला या अनेक शब्दांबद्दल एक शब्दामध्ये ते विचारतात. त्यानंतर आपले जे संत आहेत विद्यार्थी मित्रांनो, ज्यांच्यामुळे आपली संस्कृती टिकून राहिलेली आहे किंवा टिकलेली आहे, जसं की संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आणि इतर जे संत आहेत, यांच्याबद्दल सुद्धा प्रश्न विचारू शकतात की ज्ञानेश्वर महाराजाचा जन्म कुठे झाला. आलं लक्षात. त्यांचं एखादं जसं ज्ञानेश्वरी त्यांनी लिहिली, आलं लक्षात, कोणत्या साली लिहिली, किंवा विद्यार्थी मित्रांनो कोणी ज्ञानेश्वरी लिहिली, त्याचं दुसरं नाव काय, भावार्थ दीपिका म्हणून सुद्धा ज्ञानेश्वरीला ओळखलं जातं. आलं लक्षात. ही कशाची कॉपी आहे, कशावरून ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानेश्वर महाराजांनी, असं सुद्धा ते विचारू शकतात. आणि साहित्य संमेलन आणि पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, कोणता साहित्य, कितवा साहित्य अकादमी पुरस्कार सध्या चालू आहे, तो कोणाला भेटला. आलं लक्षात. किंवा त्याच्यामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये कोणाकोणाला भेटला, लक्षात, कोणत्या त्यांच्या कादंबरीसाठी भेटला की कोणत्या पुस्तकासाठी भेटला किंवा त्यांची जी रचना कोणती आहे त्याच्यासाठी भेटला, असं ते विचारू शकतात. अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो हे 20 टॉपिक आहेत की ज्याच्यावर आयबीपीएस प्रश्न विचारते. आणि टीसीएस कोणत्याही याच्यावर प्रश्न विचारू शकते. पूर्ण मराठी ग्रामर विचारते, आयबीपीएस पण विचारते, पण आयबीपीएसचा दर्जा तेवढा जास्त नाहीये. म्हणजे जनरली सरळ सेवेसाठी ज्यांनी अगोदर अभ्यास केलेला आहे ते सुद्धा इझिली काय करू शकतात, आयबीपीएसचे प्रश्न सोडू शकतात. आलं लक्षात. जय हिंद, जय महाराष्ट्र.